नमस्कार माझ्या बालमित्रांनो. कसे आहात तुम्ही? आशा करतो मजेत असाल. चला तर मग आज आपण इयत्ता 4थीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 5वा मला शिकायचंय या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. या मुख्य प्रश्नाच्या अंतर्गत आपल्याला काही उपप्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. तर पहिला उपप्रश्न आहे, स्नेहा का रडत होती? त्याचं उत्तर आहे, स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती. दुसरा उपप्रश्न आहे, सरपंचांनी बबलीचा कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? त्याचं उत्तर आहे, सरपंचांनी बबलीला 5व्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. तिसरा उपप्रश्न, मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? त्याचं उत्तर आहे, स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाही हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामच्या घरी गेले. चौथा उपप्रश्न, स्नेहाला अतिशय आनंद का झाला? त्याचं उत्तर आहे, स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला. आता आपण पाहणार दुसरा मुख्य प्रश्न. दुसरा मुख्य प्रश्न आहे, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. त्याचा उपप्रश्न आहे, मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले? याचं उत्तर आहे, तुमची लेक हुशार आहे, तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या, असे मुख्याध्यापक सखारामला म्हणाले. दुसरा उपप्रश्न, सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले? याचं उत्तर आहे, तुझी मुलगी माझ्या मुली एवढीच आहे, मी तिला 5वी इयत्तेत पाठवणार आहे. आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल. 3 नंबरचा उपप्रश्न आहे, स्नेहाची आई चिंतेत का पडली? त्याचं उत्तर आहे, शेतातून घरी परत आल्यावर स्नेहाच्या आईने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते म्हणून तिची आई चिंतेत पडली होती. चौथा उपप्रश्न, सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला? स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही, दिवस रात्र कष्ट करेन पण माझ्या मुलीला मी शिकवेनच असा निर्णय सखारामने शेवटी घेतला. तिसरा मुख्य प्रश्न, पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता आपल्याला काही वाक्यप्रचार दिले आहे, त्याचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, म्हणजे तो शब्द आपल्या वाक्यामध्ये यायला हवा. तर पहिला वाक्यप्रचार दिला आहे, चिंतेत पडणे. याचा अर्थ दिला आहे इथे काळजीत पडणे. मग आता हा वाक्यप्रचार आपल्या वाक्यात यायला हवा आहे, त्यासाठी आपण वाक्य लिहिणार आहोत, आपल्या मुलीला आजारी असलेली पाहून राधाबाई चिंतेत पडल्या. दुसरा वाक्यप्रचार आहे, गहीवरून येणे. याचा अर्थ मन दाटून येणे. याचा वाक्यात उपयोग असा असेल, सीमाला माहेरून परत सासरी जाताना गहीवरून आले. तिसरा वाक्यप्रचार, डोळे पाणावणे. याचा अर्थ होता डोळ्यात अश्रू दाटणे. याचा वाक्यप्रचार असेल, पहिल्या दिवशी शाळेत जाताना सोहमचे डोळे पाणावले. चौथा वाक्यप्रचार, अचंबा वाटणे. याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे. याचा वाक्यात उपयोग, छोटाशा सोनूला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. इथे करेक्ट करायचं आहे, पाहतानाच्या जागी पोहताना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. पाचवा वाक्यप्रचार, पोटतिडकीने बोलणे. मनापासून कडकडीने बोलणे असा त्याचा अर्थ होतो. आणि याचा वाक्यात उपयोग करायचा आहे आपल्याला, किसनराव आपल्या मुलांना शेतीविषयी सांगताना पोटतिडकीने सांगू लागले. 6वा वाक्यप्रचार आहे, रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय कष्ट करणे. आणि यासाठी वाक्य आपल्याला असं तयार करता येईल की सुभानरावांनी रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवले.
आता चौथा मुख्य प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटेल? खालील शब्द तुमच्या कानावर आले की तुम्हाला काय वाटेल असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यानुसार उत्तर लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न विचारला आहे आपल्याला की खूप पुस्तक पाहून तुम्हाला काय वाटेल? त्याचं उत्तर, खूप पुस्तक पाहून गोष्टीची पुस्तकं वाचावीशी वाटतात. दुसरा, बाजारात फिरताना तुम्हाला काय वाटेल? त्याचं उत्तर, बाजारात फिरताना फुगे खाऊ घ्यावासा वाटतो. तिसरा प्रश्न आहे, कुणी आजारी असेल तर आपल्याला काय वाटेल? त्याचं उत्तर आहे, कुणी आजारी असेल तर त्याला मदत करावीशी वाटते. चौथं, झोपेत असताना कुणी हाका मारल्या तर आपल्याला काय वाटेल? त्याचं उत्तर आहे, झोप मोडली म्हणून राग येतो आणि चिडचिड होते. तर अशा प्रकारे या पाठावरील स्वाध्याय आपण इथे पूर्ण केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला या स्वाध्यायमाला यूट्यूब चॅनलवरील जर का स्वाध्याय आवडत असेल आणि तुमची काही मदत होत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.